व्यसनमुक्तीतून ग्रामविकास, सरकोलीकरांसाठी समविचारी मैदानात। काल रविवारी सरकोली गावात व्यसनमुक्तीतून ग्रामविकास या संकल्पनेतून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सदृढ समाजासाठी व्यसनमुक्ती व ग्रामसुधार या विषयावर भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन समविचारी आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला ग्रामस्थांचीही लक्षणीय उपस्थिती होती। गावाचा विकास फक्त रस्ते आणि इमारतींनी होत नाही, तर गावातील माणसं व्यसनमुक्त, शिस्तप्रिय आणि जबाबदार झाली पाहिजेत। दारू आणि इतर व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, स्वच्छता, एकोपा ठेवून ग्रामविकासाला प्राधान्य दिले तर आदर्श गाव निर्माण होऊ शकते, असं पेरे पाटील म्हणाले। आता सरकोली गावाच्या विकासासाठी थेट समविचारी आघाडी मैदानात उतरली आहे। गावच्या विकासासाठी व समृद्धीसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून ग्रामस्थांचे प्रबोधन करणार आहे। सरकोली ग्रामस्थांच्या समोर समविचारी आघाडीचा पर्याय आता खुला झालाय। ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करत आता थेट परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना समविचारीचे नेते दत्तात्रय भोसले काय म्हणाले पाहूयात। आज सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी आम्ही श्री भैरवनाथ ग्रामविकास समविचारी आघाडीच्या माध्यमातून गावातील समस्यावर माननीय सरपंच पाटोदा जिल्हा संभाजीनगर यांचे एक व्याख्यान आयोजित केलं होतं। व्याख्यानाचा विषय होता व्यसनमुक्ती ते ग्रामविकास। तर या व्याख्यानासाठी भास्करराव पेरे पाटील जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास करून इथं आले। आमच्या विनंतीला मान दिला। समविचारी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली होती की आमच्या गावातील विकास कामांच्या बाबतीत आणि तुमचा पाटोदा तुम्ही ज्या पद्धतीने उभा केला आहे गाव, त्या पद्धतीने आमच्या गावाला मार्गदर्शन करा। त्यासाठी आमच्या महिला भगिनी पण उत्सुक होत्या, तरुण वर्ग उत्सुक होता, गावातील ज्येष्ठ नागरिक उत्सुक होते आणि ह्या माध्यमातून अतिशय यशस्वी असा कार्यक्रम इथं पार पडला। आणि माननीय सरपंच भास्करराव पेरे पाटीलजी यांनी आपल्या ग्रामीण आणि ओघवत्या शैलीत आमच्या सगळ्यांना अतिशय हसत खेळत मार्गदर्शन केलं। काही उपदेशाचे डोस पाजले आणि गावातील ज्या समस्या सोडवायच्या आहेत त्यासाठी कुठल्याही मोठ्या शासकीय संस्थांची गरज नाही, तर आपल्या गावातील समस्या ह्या आपण गावाच्या तरुणांच्या आणि आपल्या गावातील सर्व गावातील नेते मंडळींच्या हस्तेच आपण सोडवू शकतो, हा विश्वास त्यांनी दिला। आणि प्रत्येकानं सुरुवात स्वतःपासून करायची आहे। मग ते व्यसन असू द्या, स्वच्छता असू द्या, पिण्याचं पाणी असू द्या। त्यांनी जे एक प्रश्न सांगितला की माझ्या प्रत्येक गावातील माझ्या प्रत्येक घरात 4 नळ आहेत, 4 नळ। तर त्या 4 नळाचं त्यांनी जे विश्लेषण करून सांगितलं ते सांडपाण्यासाठी 1 नळ, एक त्यांनी गोदावरी नदीच्या जलाशयातून आणलेला 1 नळ, तिसरा नळ त्यांनी सांगितला पिण्याच्या पाण्यासाठीचा आरओचा नळ जो 20 लिटर पाणी दिवसाला देतो, आणि चौथा जो नळ सांगितला तो गरम पाण्याचा नळ सांगितला। आणि त्यासाठी 1 रुपयाचं पण इंधन खर्च घातलं जात नाही, तर त्यासाठी कंप्लीट सोलर सिस्टीमवर म्हणजे सूर्याच्या ऊर्जेपासून ते पाणी गरम करतात आणि वर्षभर गरम करतात। आणि हे ऐकल्यानंतर त्यांनी एक अतिशय कळीचा मुद्दा उपस्थित केला की तुमच्या गावात ज्यावेळी सूर्य उगवेल त्यावेळी तुम्ही ग्रामपंचायतीमार्फत हे सोलरचं नळ द्या। हा अतिशय म्हणजे त्यांनी चिमटा काढला गावाला की आमच्या गावात अजून सूर्य उगवत नाही। हे ऐकून आम्हाला सुद्धा थोडीशी लाज वाटली ह्या मुद्द्याची की बाबा आपण आजपर्यंत सोलर करू शकलो नाही। तर इथून पुढे मी प्रत्येक गावातील नागरिकांना विश्वास देतो की इथून पुढे आपण ज्यावेळी तुम्ही ग्रामविकास समविचारी आघाडीची सत्ता ह्या गावात निवडून द्याल त्यावेळी आम्ही पहिल्यांदा तुम्हाला शब्द देतो की ह्यातले किमान 3 नळ तर आम्ही देऊ, हा विश्वास आम्ही तिथे व्यक्त केला। आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला, पार पडला। याआधी दारू बंदीसाठी गावाने किंवा तुम्ही सगळ्यांनी मिळून एक मोर्चा काढला। मोर्चाच आज फलित दिसते। त्यातच पाठीमागे जरांगे पाटलांची सभा झाली, त्यात जरांगे पाटलांनी स्वतः उल्लेख केला की दारू पिऊ नका, दारू
दारूबंदी करा, कसं पाहताय याचं? मनोजदादा जरांगे पाटलाचा आम्ही उपकार मानतो हे गाव, कारण पाठीमागच्याही मराठा मोर्चामध्ये त्यांनी कधी दारूबंदी या विषयावर बोलले नव्हते आणि परत नंतर जे कार्यक्रम झाले सरकुलीचा झाल्यानंतर त्यात पण त्यांनी काय असं दारूबंदीवर जास्त काही विश्लेषण केलं नाही. परंतु इथं 4 मिनिटं दारूवर बोलले ते 4 मिनिटं. हे काय एवढ्या मोठ्या नेत्याच्या तोंडून सरकुलीच्या कार्यक्रमात 4 मिनिटं दारूबंदीसाठी देणं आणि कळकळीची विनंती केली, त्यांनी आवाहन केलं की बाबा तुम्ही दारू पिऊ नका, आपली घरं वाचवा, आपली कुटुंब वाचवा. यातून एकच कळतं की जरांगे पाटलाच्या ज्या वक्तृत्वात दारूबंदीचा विषय आला त्यांना विठ्ठलानंच तशी बुद्धी दिली असं आम्ही मानतो. आणि त्यांनी काय ह्या गावात बघितलं, त्यांना काय कुणी धक्क दिलं, कुणी गुडघे हाणले, त्यामुळे त्यांनी दारूवर बोलले. तर आम्ही जरांगे पाटलाचा आम्ही पूर्णतः आभार मानतो. आणि दारूबंदीसाठी जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चातून प्रत्येक मीडियानं, मेनस्ट्रीम मीडिया असेल, युट्यूबर्स असतील, सोशल मीडिया चालवणारे असतील, ह्या सगळ्यांनी एवढा त्या दारूबंदीच्या आमच्या मोर्चाला हाईप दिला की जेणेकरून मुंबईवरून आयजीच सुद्धा इथं निरोप आले पंढरपूर पोलीस स्टेशनला की बाबा सरकुलीच्या दारूसाठी तुम्ही काहीतरी करा, त्याचा बंदोबस्त करा. आणि पत्रकार बांधवांना मी विनंती करतो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून की आमच्यात 1 दिवसाआड 2 दिवसाआड पोलिसांची गस्त होते आहे, तरी पण अजून दारूला म्हणावं तसं यश मिळालं नाही दारूबंदीसाठी. तर इथून पुढे मी विनंती करतो की जे तरुण व्यसनाधीन झालेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या कुटुंबाचा विचार करून, आम्ही समविचारी आघाडीच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा व्यसनापासून दूर राहावं. आणि जे दारू विक्री करणारे आमचे बांधव आहेत त्यांना पण आम्ही मगाशी पण मी भाषणात सांगितलं, आता पण सांगतो की तुम्हाला आम्ही वेगळ्या व्यवसायासाठी भरपूर मदत देतो. आम्ही समविचारी आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला ते व्यवसाय उभा करण्यासाठी शासकीय पातळीवर असो, वैयक्तिक पातळीवर असो, आम्ही भाग भांडवल उपलब्ध करून देतो. आणि तुम्ही पण ह्या धंद्यापासून थोडं बाजूला व्हावं एवढीच मी ह्या तुमच्या माध्यमातून नम्र विनंती करतो. गावातले लोक जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देतील का आणि किती कुटुंब उद्ध्वस्त झाले गावात? जरांगे पाटलांच्या आव्हानाला तर दुसऱ्या दिवशीच इथल्या सगळ्या समाजात, सगळ्या चौकाचौकानी एकच चर्चा होती, मराठा आरक्षण तर मिळेलच जरांगे पाटलाच्या आंदोलनातून. परंतु त्यांनी दुसरी एक गोष्ट चर्चेला घेतली, ती म्हणजे दारूबंदीसाठी जरांगे पाटलांनी जे भावनिक आवाहन केले, माता भगिनींना त्यांनी अतिशय साथ गाठली की बाबा ह्यांचे परपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. माता भगिनींनी सुद्धा आक्रमक व्हायची त्यांनी भावनिक होऊन साथ गाठली की तुम्ही पण आक्रमक व्हा. आज पण पेरे पाटलांनी सांगितले की तुम्ही दंडोका हातात घ्या. आणि इथून पुढं आमच्या ह्या महिला भगिनी रणरागिनी इथून पुढं या अवैध दारू धंद्याच्या विरोधात 100% आक्रमक होतील, मी असा विश्वास व्यक्त करतो. आणि 100% आम्ही ग्राम विकास तर करूच, आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत पण आम्ही आग्रही राहू. आम्ही रस्ते चांगले देऊ, आम्ही गावात अनेक प्रकारची फळझाडं लावू, स्वच्छता चांगली ठेवू, ओला कचरा घन कचरा व्यवस्थापन करू, गटारीची व्यवस्था पेरे पाटलांना सांगितली तशा पद्धतीने आम्ही करू. परंतु इथून पुढं आम्ही गावाला जे शब्द देणार आहे ते 100% पार पाडू. आम्ही कुठलीही भूलथापा आणणार नाही. आम्ही समविचारी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक ठाम बांधलेला आहे की इथून पुढच्या काळात आपल्याला सरकुली ही विकासाच्या वाटेकडेच न्यायची आहे. आपण जे विनाशाकडे चाललोय ते थांबवूया, व्यसनाच्या आहारी जायला नको आणि आपण हा सरकुलीचा विकास अतिशय वेगानं घडवू. आपल्या पाठीमागे जे नेते मंडळी आपल्याला मदत करत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण निधी आणू, आपण ग्रामपंचायतचा स्वतःचा निधी उभा करू आणि त्यातून आपण अनेक सुविधा या गावाला देऊ शकतो. ग्रामशक्तीची ताकद पेरे पाटलांनी आता आपल्याला सांगितली जाईल. समविचारी आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या निवडणुकीला रणशिंग फुंकले म्हणायचं 100% रणशिंग फुकलेला आहे. कारण कसं झालंय, 20 वर्षाचं आम्हाला जे काय इथं बॅकलॉग राहिलेला आहे, 20 वर्षाचा बॅकलॉग आहे. आणि या 20 वर्षात ज्या गावात ज्या वेगानं प्रगती व्हायला पाहिजे होती त्या वेगानं ती झालेली नाही. म्हणून आम्ही तो वेग परत एकदा कंटिन्यू करण्यासाठी आम्ही हे समविचारीच्या आघाडीच्या माध्यमातून विकासाचं पाऊल आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही रणशिंग 100% फुंकलेला आहे.